शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. वार्ड नंबर 8 मधील रस्ते खड्डेमय व गटारी तुंबल्याने स्थानिक नागरिकांची तक्रार. निप्पाणी हद्दीतील चंद्रमठ टाकीज मागील बाजू असलेल्या बोळामधील रस्त्यावरती हॉलो ब्रिक्स बसवलेले काढून टाकले आहेत. सर्व रस्ते खड्डेमय बनले आहेत. तसेच त्या गल्लीतील गटारी तुंबली आहेत व घाणीचा साम्राज्य बनली आहेत. त्या ठिकाणीचे गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबद्दल तक्रार करीत आहेत. त्या गल्लीमध्ये झाडी झुडपी वाढल्याने रात्री अंधाराचा त्रास होत आहे. त्याखाली असलेल्या विद्युतचा उजेड पडत नाही. तरी आरोग्य अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ताबडतोब गटारी स्वच्छता करावी व झाडी झुडपी काढून टाकावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहेत. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा. आता सध्या आम्ही आले आहे वार्ड नंबर 8 चंद्रमठ टाकीच्या मागील बाजूला या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी रस्ता आणि गटार खड्डेमय झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची तक्रार झालेली आहे. त्यासाठी आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमाने माहिती पोहोचवण्यासाठी या ठिकाणी वार्ड नंबर 8 मधील नागरिकांच्यामध्ये आम्ही आलेलो आहे. त्यांची प्रतिक्रिया बघूया काय सांगतात त्यांनी. बोला, काय प्रॉब्लेम झालेला आहे इथं भाभी तुम्हाला? म्हणजे रस्ता तयार बी केले नाही, गड्या तसं पडलाय ना, यायला जरा सगळीच प्रॉब्लेम झालेली आहे ना. हां, मग अजून रस्त्याचे पता नाही, सगळं कुठून ठेवले बघा, यायला बघा, जरा गटरची प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम. हां, म्हणजे रस्ता करायला नाही आणि उगाच ते खड्डा काढून ठेवलेला आहे. खड्डा काढून ठेवले, रस्त्याचे पता नाही. बरं. आणि हे बी करून 1 महिना झालाय बघा. हे हां, म्हणजे वयस्कर लोक वगैरे सगळे जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला इथं सगळं ते? प्रॉब्लेम आलेली, गाडीचे आयरसपर्यंत सगळ्यांची प्रॉब्लेम आलेली आणि कोण ना कोण त्याचे पोरे पडायला खाली गटर. पडतात, बरोबर आहे. हां, मग प्रशासन वाटतं दुर्लक्ष करायला त्यांनी. हां, लक्ष दिला. अमोलदा हे मी वार्ड नंबर 8चं नागरिक आहे. माझं नाव अमोल. तर तुम्हाला सांगण्यात की 1 महिना झालं हे इथं पेवर ब्लॉककडून कॉन्क्रीट रस्ता करतो म्हणून उकरून गेलेलं आहे व इथं कॉन्क्रीटकरण काय करायला नाहीत, काय नाही. आणि परवा येऊन बघून गेले तर करतो म्हटले. त्यात आणि गटर एक चिंबलेलं समोरचं, ते गटर चिंबलेलं म्हणून त्यांनी काय केलं, सगळं उकरून काढले नगरपालिकेची लोक. त्यानंतर ना ते अजून करायला नाहीत. यात वयस्कर लोकांनी, लहान मुलांनी जायला यायला लई त्रास व्हायला आहे. तिथं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला सांगायचं, करत तिथं काय ते हे होईना. तर कृपया करून आपल्या प्रशासनाने एकच विनंती आहे, लवकरात लवकर आमचे गटर तयार करून घेऊन यायला जायला रस्ता रिकामा करून कॉन्क्रीटीकरण करून द्या, ही विनंती आहे. मग तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलं का याबद्दल? अधिकाऱ्यांनी सांगितलं की सूचना दिलं, हे केले, ॲप्लिकेशन बी सगळं लिहून तयार आहे. आज बी ॲप्लिकेशन जाऊन नगरपालिकेत देऊन येतो. हां, ऑलरेडी दिलेले बी आहे इथं, हे करा म्हणून. हां, त्या प्रकारे गटारीच्या तक्रारी आहेत, रस्त्याच्या तक्रार आहेत. म्हणजे गटारे काढायला नाहीत का इथं? तुंबलेले आहेत काय? हां, तुंबलेले आहेत. त्या प्रकार प्रशासन लक्ष देऊन आपल्याला एक सहकार्य करून द्यावं. आम्ही निप्पाणचे नागरिक आहेत क्लासला.
हे गटार काढून ठेवल्यात, इथं लोक पडाल्यात, मुलं पडल्यात, जायला त्रास व्हायला आहे आणि वर तिकडे यायचं हे नाही त्यांचं, रोडचं काम बी करायला नाहीत, काय नाहीत आणि लवकरात लवकर करून देऊन हे करावं. म्हणजे रोड आणि गटरीचा प्रॉब्लेम इथं झालेला आहे, वाट महिना झाला बघायला नाही. उकळून ठेवल्यात, 1 महिना झाला खूप दिवसापासून नाही. हां आणि वर तिकडे काय तयार नाही तिने. बरं चालतं.